नाशिकच्या तपोवनमधील झाडं तोडण्याचा मुद्दा तापला आहे। 2027 साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। यासाठी नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम बांधण्यात येणार आहे। या साधुग्रामसाठी झाडं तोडण्यात आली आहेत। जवळपास 1800 झाडं तोडण्यात येणार आहेत। पर्यावरण प्रेमींचा याला विरोध आहे। जी झाडं तोडण्यात येणार त्या जागी नव्या झाडांची लागवड करण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात येत आहे। आजपासून 15,000 झाडांच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे। या कार्यक्रमाला गिरीश महाजन तसेच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख साधू महंत उपस्थित आहेत। त्र्यंबकेश्वरच्या 10 तसेच नाशिकच्या 3 आखाड्यांचे प्रमुख उपस्थित आहेत। शहरात 4 वेगवेगळ्या ठिकाणी 15,000 वृक्ष लावले जाणार आहेत। पहिल्या टप्प्यात 1000 वृक्षांचे रोपण होणार आहे। निसर्गावर आमच्या पंतप्रधानांचे प्रेम आहे। काही जण बोलण्याच्या ओघात जास्त बोलून गेले। कुंभमेळ्याची गरज काय? साधू संत गांजा प्यायला येतात हे बोलणं आम्ही खपवून घेणार नाही। 15,000 पैकी एकही झाड मरणार नाही। 1300 किलोमीटर वरून आम्ही झाडं आणली आहे। हैदराबाद वरून मी राजमंड्रीला गेलो, आता 2000 झाडं आली आहेत, असं गिरीश महाजन म्हणाले।